नमस्कार मंडळी, आज आहे गुरुवार, गुरुपौर्णिमा, श्री दत्तगुरूंचा वार आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा दिवस। अशा आपल्या गुरूंच्या चरणी आपण आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे। आमच्याकडे ना आता नवीनच हे दत्तगुरू महाराजांचं मंदिर आता उभारलेलं आहे। सकाळपासूनच मंदिरामध्ये पूजा, होम, हवन आणि पूर्ण सजावट ही सगळी तयारी सुरू होती। महाभंडारा पण आहे इथे संध्याकाळी आरती झाल्यानंतर, तर खूप छान पद्धतीने इकडे पूजा केलेली होती। थोड्याच वेळात आता आरती पण सुरू करणार आहेत इथे। आरती झाली आणि इतकं मन प्रसन्न झालं पूर्ण आरती ऐकून। खरंच खूप छान वाटलं, मनाला एक वेगळंच असं समाधान। सगळे म्हणतात ना की श्री स्वामींच्या चरणी आपण स्वतःला जेव्हा अर्पण करतो त्यावेळेला मनाला एक वेगळीच शांती मिळते आणि खरोखर हा अनुभव मला आज ह्या आरतीमध्ये आला। सर्वात आधी आपले गुरु असतात ते आपले आईवडील, कारण आपल्याला ते जन्मालाही घालतात आणि लहानाचे मोठेही करतात। त्याच्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही आपली गुरुच असते, कारण ती आपल्याला काही ना काही शिकूनच जात असते। जसे की मित्रमंडळी आहेत, आपले शिक्षक आहेत, आपला परिवार आहेत, मोठी मंडळी आपल्या घरातले सगळे आपल्याला काही ना काही शिकवतात, त्याच्यामुळे ते आपले गुरुच झाले। आणि मी माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त महत्त्व त्या लोकांना देते, त्यांना गुरु मानते जे लोक माझं मन दुखवतात, मला झिटकरतात, नाकारतात किंवा मला टोचून बोलतात। कारण मी अशा लोकांपासूनच काही ना काही नवीन शिकते, मला चांगलं जगण्याची प्रेरणा येते ह्या लोकांपासूनच। म्हणूनच मी त्यांना माझ्या आयुष्यातला खरंच खूप महत्त्वाचा गुरु म्हणून त्यांना मान देते, समजते मी त्यांना गुरु, की अशा लोकांमुळे मी जे आज आहे, आज माझं जे लाईफ आहे किंवा माझं जे आयुष्य आहे, मी जे आयुष्य जगते ते फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे। सो मी त्यांना पण आज मनापासून धन्यवाद म्हणते। आणि आमच्या इथे आता आरती संपन्न झाली, प्रसादही झाला। आता आम्ही दोघं निघालोय राऊंड मारायला बाहेर, आणि हे आहे आमच्या एरियाचं मार्केट, 5 नंबरचं, 2 नंबरचं आणि कपड्यांचा बाजार। मार्केटमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिली नजर माझी जाते ती मस्तपैकी ब्युटी शॉप्स आणि कपड्यांवरच, पण ते मला कधीच लवकर घ्यायला भेटत नाही। आमचे आहो मला कधीच लवकर कपडे घेऊ देत नाहीत। मी बरेच कपडे असे त्यांना न सांगता विकत घेते आणि ते बघत मग आता आम्ही घरी निघाले। घ्यायला काय भेटलं नाही, पाऊसही नव्हता। रात्रीचा एक छानसा लॉंग ड्राईव्हचा असा राऊंड मारला आणि घरी निघालो। सो थँक्यू सो मच। तुम्ही पण मार्केटमध्ये गेल्यानंतर कपड्यांच्या दुकानांमध्ये आणि ब्युटी शॉपमध्ये जाताना तुम्हालाही वाटतं ना की सगळ्यात पहिलं तिथे पाऊल टाकलं पाहिजे? मला कमेंटमध्ये नक्की सांगा हां। आपल्या बायकांचा तोच तर एक वीक पॉईंट आहे, ते आपल्याला नवीन नवीन हवंच असतं, जुनं ते जुनं, नवीन ते नवीन, हो की नाही? तर मंडळी, अशा प्रकारे मी फक्त माझ्या डोळ्यांना कपड्यांचं आणि ब्युटी शॉपचं समाधान दिलं आणि घरी निघाले। सो टाटा, बाय बाय, सी यू। पुन्हा लवकरच भेटूयात माझ्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये। तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ।